लवकर जा आणि अर्जुन खैर होता कसूर होता ता सगळं बघ आणि लगेच म्हाका येऊन सांग। आणि ऐक, जाताना फाटल्या दारान जा, पुढल्या दारान जाऊ नको, पुढल्या दाराक हे असत। हे काय मध्येच? अरे ता म्हाका कृष्णाताईन करून सांगितलं ना। ती कित्याक सांग? तिने केलं ना तिला जे काही करायचं होतं ते। तिनेच तर अर्जुन दादाला घराबाहेर काढलं ना। तिला का वाटते आता काळजी? अच्छा अच्छा अच्छा, तिने लक्ष ठेवायला सांगितलंय का अर्जुन दादावर? सुखात आहेत म्हणावं ते। अर्जुन दादा आणि सावित्री वहिनी सुखात आहेत। उगाच चौकशांची नाटकं नका करू म्हणा। कानपाड फोडून टाकीन पुढे पुढे जास्त बोललंस। आणि कृष्णाताईबद्दल आगाऊपणाने बोलायचं नाही। सांगितलंय ना तेवढाच कर। मोठ्यांच्या गोष्टी ना मोठ्यांकच ठाव। माका कळता आता सगळं। मी झालोय मोठा। नाही झालायचा अजून। सांगितलंय तेवढाच कर। तर निघ लवकर, चल लवकर निघ। दामले काका। अर्जुन सर, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। सगळे कुठे आहेत? आतमध्ये गेले। आधी तुम्ही मला सांगा, तुम्ही सगळे मिळून इथं का आलाय? दादा, या महिन्याचा स्टाफला TADA मिळाला नाही म्हणून आले। TF हे सगळं बंद केलंय आपण। अहो दादा, असं काय करता? स्टाफने त्यांच्या खिशातनं खर्च केला। मग मी काय करू? मिळणार नाही। अर्जुनच्या राज्यातले मिजाज केले ना तुम्ही। आता वरचा फुकाटचा एक रुपया मिळणार नाही। चला निघा। निघा। अर्जुन सर, गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। हे काय झालंय? इकडे बघा सगळे। आता मी तुमचा बॉस आहे। त्याला काय गुड मॉर्निंग म्हणताय? मला म्हणता कधी गुड मॉर्निंग? मी आलो की सगळेजण तोंड फिरवून बसता गुड मॉर्निंग म्हणे। चला पळा, काम करा आपापली। थांबा। आता ह्या सोन्याला मी हाकालणार आहे, ते तुम्ही सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे। कोण रे बाबा तू? तुझं इथं काय काम आहे? विद्याधर दादाला भेटायला आलो होतो। तो आहे का? तो नाही तर आम्ही आहोत। बोल। आपल्या गावामध्ये एक शाळा आहे, सरस्वती विद्या मंदिर म्हणून। त्यांची परिस्थिती फार हालाकीची। कवठेकर इंडस्ट्रीज तर्फे यावर्षी त्यांना डोनेशन सँक्शन करण्यात आलं होतं। हो ना फडके? हो सर। तर ते त्यांना मिळालं नाही म्हणून ते ऑफिसमध्ये आले होते, पण कोणीतरी त्यांना हाकलवून लावलं। कोणीतरी नाही, या विश्वंभर गडाकनं हाकललंय त्या म्हाताऱ्याला। याच्या पुढे अशा भिकाऱ्यांना मदत देणं बंद केलंय। त्याच्यामुळेच कवठेकर इंडस्ट्री आहे ना रसातळाला गेलेली आहे। याच्या पुढे तुझ्यासारख्या भिकाऱ्याला इथं थारा नाही, कळलं का?